मंडळी, झणझणीत अंडा कढी बनवण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. त्यानंतर चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्याच्या नंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे. 1 इंच आलं टाकायचं आहे. 1 टॅमॅटो टाकायचा आहे चिरून व 1 मिरची टाकायची आहे. हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्याच्या नंतर थंड करून घ्यायचं आहे. थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. 1 छोटी वाटी भाजलेलं खोबरं टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. लगेचच गॅसवर कढई ठेवायची आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे. खडे मसाले टाकून घ्यायचे. खडे मसाले परतून झाल्याच्या नंतर वाटलेलं वाटण टाकायचं आहे. वाटण टाकून 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. 1 चमचा लाल कश्मीरी मिरची टाकायची आहे. 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. अर्धा चमचा हळद टाकायचं आहे. मसाले चांगले तेल सुटसपर्यंत परतून घ्यायचे. मसाले परतून झाल्याच्या नंतर गरजेनुसार गरम पाणी टाकायचं आहे. मसाला एकजीव करून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजीला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. उकळी काढून झाल्याच्या नंतर शिजवलेले अंडे चीर मारून भाजीत टाकायचे आणि मंद आचेवर भाजी चांगली 10 मिनिटं शिजवून घ्यायची. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तयार आहे मंडळी झणझणीत अंडा कढी.